नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। थंबनेल आपण बघितलेला आहे, आपल्या लक्षात आलेला आहे। महाराष्ट्राच्या परीक्षा परिषदेतर्फे लवकरच मित्रांनो इयत्ता 4थी आणि 7वीची जे शिष्यवृत्ती परीक्षा आहे ते होणार आहे। त्याची नोंदणी वगैरे मित्रांनो विद्यार्थ्यांची आपण ऑलरेडी अगोदरच केलेली आहे आणि आता पोर्टलवर त्या विद्यार्थ्यांचे जे हॉल तिकीट असणार आहे ते उपलब्ध झालेले आहे। तर मित्रांनो आपल्या मोबाईलच्या सहाय्याने अगदी सहजपणे शिष्यवृत्ती परीक्षा 2026 इयत्ता 4थी व 7वीचे हॉल तिकीट आपण मोबाईलवरून कसे डाउनलोड करायचे याची संपूर्ण सविस्तर डेमो सहित माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर नमस्कार, मी राज मेश्राम, marathishada.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षा 2026 इयत्ता 4थी व 7वी हॉल तिकीट डाउनलोड कसं करायचं, लाईव्ह डेमो ऑन मोबाईलवरून अगदी सहजपणे आपलं हे संपूर्ण काम होणार आहे। कसं करायचं, काय करायचं याची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। मित्रांनो बघा, इयत्ता 4थी आणि 7वीचे जे शिष्यवृत्तीचे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरमध्ये आपण इथे सर्च बॉक्समध्ये शिष्यवृत्ती परीक्षा असं जरी लिहिलं तरी आपल्यासमोर हा जो रिझल्ट आहे हा येणार आहे। PUPPSS ही जी साईड आहे या साईडवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा एक नवीन इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे अशा पद्धतीचा। तर बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं हे पोर्टल आहे, ऑफिशियल पोर्टल, आणि इथे 2 टॅब आपल्याला दिसणार आहे सुरुवातीला लॉग इन केल्याबरोबर। तर बघा, पहिलं असणार आहे शिष्यवृत्ती परीक्षा 2026, इथं न्यू म्हणून फ्लॅश होत आहे, आणि एक असणार आहे शिष्यवृत्ती परीक्षा 2025। तर हे जे वरचं आहे मित्रांनो यावर आपल्याला सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे शिष्यवृत्ती परीक्षा 2026। यावर क्लिक केल्यानंतर 2 तिथे सुद्धा ऑप्शन असणार आहे। एक असणार आहे इयत्ता 5वी ते 8वी शिष्यवृत्ती परीक्षा जी ऑलरेडी झालेली आहे, आणि दुसरं असणार आहे इयत्ता 4थी ते 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 करिता इथे क्लिक करावे। तर हे जे आहे मित्रांनो इयत्ता 4थी व 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026 या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे न्यू असं फ्लॅश होत आहे। तर बघा, यावर मी क्लिक करून घेतो। केल्यानंतर आणखी एक नवीन इंटरफेस आता आपल्या समोर आलेला आहे अशा पद्धतीचा। तर मित्रांनो, मोबाईलवरून करताना सुरुवातीलाच आपल्याला एक काम करून घ्यायचं आहे। आपल्याला या 3 डॉटवर क्लिक करून इथे ही जी साईड असणार आहे हे डेस्कटॉप साईड करून घ्यायची आहे। तर बघा, मी डेस्कटॉप साईड इथे सिलेक्ट करून घेतलेला आहे। म्हणजे हे केल्यानंतर मित्रांनो आपल्याला ही जी साईड आहे हे कॅम्प्युटर सारखी आपल्या मोबाईलमध्ये दिसणार आहे। आपल्याला स्क्रोल वगैरे करताना अडचण येणार नाही। तर बघा, आता इथे मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, इकडे या बाजूला सर्वात वर आपल्याला एक टॅब दिसणार आहे लॉग इनचा, शाळा लॉग इन म्हणून। तर मित्रांनो आपण ऑलरेडी आपल्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन वगैरे करून ठेवलेले आहे आणि आपलं तिथे अकाउंट आहे, त्यामुळे आपल्याला लॉग इन करावं लागणार आहे तिथे। तर लॉग इनवर मी क्लिक करून घेतो। शाळा लॉग इनवर क्लिक केल्यानंतर जो ID पासवर्ड असणार आहे या शिष्यवृत्ती परीक्षे संदर्भातला तो आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। तो आपल्या सर्वांना माहीत असणार आहे। तर तो टाकल्यानंतर आपल्याला हे जे लॉग इनचं बटन आहे यावर क्लिक करून घ्यायचं आहे। तर बघा, मी माझा शाळेचा ID पासवर्ड टाकतो, इथे लॉग इन करतो, त्यानंतर आपण समोरची जी प्रोसेस असणार आहे ते जाणून घेणार। तर मित्रांनो आपण तिथे आपला शिष्यवृत्ती परीक्षेचा ID आणि पासवर्ड आपल्या शाळेचा टाकल्याबरोबर एक महत्त्वाची सूचना म्हणून अशा पद्धतीचा एक इंटरफेस आपल्या समोर येणार आहे। एक सूचना येणार आहे, हे लॉग इन केवळ 4थी व 7वी शिष्यवृत्ती परीक्षेकरता आहे। तर इथे 2 टॅब असणार आहे, याला कंटिन्यू जे आहे याला आपल्याला कंटिन्यूवर क्लिक करून घ्यायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर आपण अगदी सहजपणे मित्रांनो लॉग इन इथे होणार आहे। लॉग इन सक्सेसफुल म्हणून इथे वर आपल्याला लिहून येणार आहे। तर बघा, आता आपल्याला मित्रांनो इथे आपल्या शाळेमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे आपण रजिस्ट्रेशन वगैरे केलेले आहे त्या संपूर्ण विद्यार्थ्यांचे नाव आणि त्यांचा पूर्ण फॉर्म वगैरे इथे आपल्याला दिसणार आहे अशा पद्धतीने। आता मोबाईलवरून आपण करत आहोत त्यामुळे आपल्याला स्क्रोल वगैरे करता येणार आहे। तर बघा, इथे व्ह्यूचा आहे, ॲडमिट कार्ड व्ह्यू म्हणून आहे, त्यानंतर एडिट म्हणून आहे, म्हणजे हे आपल्याला दुरुस्ती वगैरे करण्यासाठी ते ऑप्शन तिथे दिलेलं होतं तेव्हा। तर बघा, आता आपला मेन विषय जो आहे मित्रांनो तो आहे आपल्याला जे परीक्षेसाठी जे हॉल तिकीट आहे ते आपल्याला जे डाउनलोड करायचे आहे ते कशा पद्धतीने करायचे। तर बघा, इथे आपल्याला सक्सेसफुली रजिस्टर ही जी लिस्ट आहे यामध्ये मित्रांनो 2 ऑप्शन आपल्याला दिसणार आहे। एक असणार आहे जर आपली मोठी शाळा असेल 1 ते 7ची तर आपल्याला 2 ऑप्शन इथे दिसणार आहे। एक असणार आहे 4th ऑल ॲडमिट कार्ड आणि 7th ऑल ॲडमिट कार्ड। तर मित्रांनो जशी आता माझी 1 ते 7ची शाळा आहे त्यामुळे 4थी आणि 7वीचे दोन्ही वर्गाचे विद्यार्थी तिथे शिष्यवृत्ती परीक्षेकरिता तिथे आवेदन भरलेलं आहे, त्यामुळे ते 2 ऑप्शन आलेले आहे। जर आपली लहान शाळा असेल 1 ते 4ची तर आपल्याला फक्त इथे एकच ऑप्शन दिसणार आहे। तर इथून मित्रांनो आपण यावर जर आपण क्लिक केलं या टॅबवर तर आपल्याला संपूर्ण जे विद्यार्थी असणार आहे त्यांचे जे हॉल तिकीट असणार आहे या पद्धतीने इथे दिसणार आहे।
अशा पद्धतीने. आणि इथे दुसरं जे ऑप्शन आहे मित्रांनो, इथे 7वीचं, यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला 7वीचे जे काही विद्यार्थी असतील आपल्या शाळेमध्ये त्यांचे जे हॉल तिकीट आहे ते दिसणार आहे. आणि मित्रांनो इथे सुद्धा आपल्याला एक ऑप्शन असणार आहे ॲडमिट कार्डचं. बघा इथे ॲडमिट कार्ड म्हणून आहे, इथे व्ह्यू केल्यानंतर आपल्याला ते जे असणार आहे ते दिसणार आहे. तर बघा यावर मी क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने मित्रांनो इथे आलेलं आहे एकेका विद्यार्थ्यांचं. आणि इथे बघा आपल्याला इथे कुठलंही डाउनलोडचं ऑप्शन आपल्याला मिळणार नाही आहे, डायरेक्ट प्रिंटचं ऑप्शन असणार आहे. तर मित्रांनो मोबाईलवरून आता आपल्याला हे जर काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, इथे आपल्याला डाउनलोडचं कुठलंही ऑप्शन वगैरे दिसणार नाही आहे आणि डायरेक्ट इथे प्रिंटचं ऑप्शन आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, याची आपण स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याच्या PDF तयार करून घ्या मित्रांनो. जसं आता मी स्क्रीनशॉट काढला, याची जर आपण PDF काढली तर आपल्याला ती PDF कुठूनही आपल्याला त्याची प्रिंट काढता येणार आहे. जर आपल्याकडे प्रिंटर असेल तर आपण मोबाईल अटॅच करून सुद्धा ते काढता येणार आहे आपल्याला. तर बघा विद्यार्थ्यांचे जे हॉल तिकीट आहे ते अशा पद्धतीने आपल्याला इथून काढता येणार आहे. इथे बघा मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावाच्या समोर इथं ॲडमिट कार्ड आणि व्ह्यूचं एक ऑप्शन असणार आहे. यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्या विद्यार्थ्याचं, संबंधित विद्यार्थ्याचं जे ॲडमिट कार्ड आहे म्हणजे हॉल तिकीट आहे ते आपल्याला अशा पद्धतीने इथे दिसणार आहे. परंतु इथे डाउनलोडचा ऑप्शन नाही, बॅक आणि प्रिंटचा ऑप्शन आहे फक्त. त्यामुळे आपण याची स्क्रीनशॉट काढून घ्या आणि संपूर्ण विद्यार्थ्यांचे स्क्रीनशॉट काढून त्याची एक छान PDF बनवा आणि ते PDF आपल्याला कुठूनही ते ॲक्सेस करता येणार आहे आणि त्याची प्रिंट कुठूनही आपल्याला काढता येणार आहे PDF दिल्यानंतर. तर अत्यंत ही महत्त्वाची अपडेट असणार आहे मित्रांनो. आपल्याला आपल्या शाळेतील जे 4थीचे विद्यार्थी आहे आणि 7वीचे जर विद्यार्थी असतील, मोठी शाळा असेल तर त्या संपूर्ण विद्यार्थ्यांचे आपल्याला जे हॉल तिकीट आहे परीक्षेचे ते लवकरात लवकर काढून घ्यायचे आहे आणि आपल्याला संबंधित विद्यार्थ्यांना ते वितरित करायचे आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.